नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन अप्रेंटिस अपडेट. ही अपडेट आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाअंतर्गत अमरावती येथे 205 रिक्त जागांसाठी अप्रेंटिसची भरती निघालेली आहे. ही भरती जी आहे ITI डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग झालेल्या उमेदवारासाठी राहणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघूनच कमेंट करा, कारण बरेच विद्यार्थी जे आहे विचारतात इतर जिल्ह्यासाठी आहे का किंवा फक्त ऑनलाईनच अप्लाय केलं चालेल का. तर मित्रांनो, सर्व प्रश्नाची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्यानंतरच खाली कमेंट करा. तर चला तर आजचा हा व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, यामध्ये जे आहे जर समजा तुमचा ITI झाला असेल तर तुम्हाला अप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करणे गरजेचं आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या ट्रेडनुसार जे आहे ऑनलाईन अर्ज करणे गरजेचं आहे. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तुम्हाला जे आहे ऑफलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज करणे गरजेचं आहे. आता ऑफलाईनची प्रोसेस कशी आहे ती सुद्धा तुम्हाला पुढे सांगतो. त्याआधी इंजिनिअरिंग आणि डिप्लोमासाठी सुद्धा सांगून देतो. इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा धारक उमेदवारांना जे आहे MHRD.NETS.education.gov.in या अपडेटेड नवीन अशा पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करून जे आहे त्यांना ऑनलाईन अप्लाय करणे गरजेचं राहणार आहे. यामध्ये MSRTC अमरावती या इस्टॅब्लिशमेंटसाठी तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करणे गरजेचं आहे. ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर ऑनलाईन अप्लाय केल्याची प्रत तसेच आवश्यक त्या कागदपत्रासह ऑफलाईन अर्जाच्या नमुन्यासह तुम्हाला दिनांक 24 जून 2025 पासून 9 जुलै 2025 पर्यंत जे आहे संबंधित कार्यालयामध्ये सादर करणे गरजेचं राहणार आहे. यामध्ये विहित नमुन्यातील अर्ज जे आहे ते तुम्हाला विभागीय कार्यालय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाअंतर्गत शिवाजीनगर कॅम्प रोड अमरावती या ठिकाणी जे आहे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. यामध्ये जे आहे अंतिम तारीख 9 जुलै 2025 राहणार आहे. आणि येथे दिलं आहे MSRTCमध्ये अप्लाय केल्याची जी काही प्रत आहे ती तुम्हाला जोडावी लागेल. जे अप्रेंटिसशिप इंडियावरती रजिस्ट्रेशन केलं असेल त्याची प्रत, त्यानंतर पासपोर्ट आकाराचा फोटोग्राफ, आधार कार्ड, त्यानंतर शैक्षणिक पात्रतेचा दाखला, जन्मतारखेचा दाखला, जन्मतारखेच्या दाखल्यामध्ये TC किंवा बोनाफाईड जोडलं तरी चालेल. त्यानंतर सर्व सेमिस्टरच्या गुणपत्रिका, तसेच जर समजा तुम्ही कास्ट कॅटेगरीमध्ये येत असाल तर त्यासाठीचं दाखल्याची झेरॉक्स म्हणजे कास्ट सर्टिफिकेटची झेरॉक्स प्रत, हे सर्व कागदपत्र तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करून जोडणे गरजेचं राहील. यामध्ये अर्जाचं शुल्क दिलं आहे, जसं की 590 रुपये शुल्क हे ओपन कॅटेगरीसाठी आहे आणि ओपन कॅटेगरी व्यतिरिक्त इतर सर्व कॅटेगरीसाठी 295 रुपये शुल्क यामध्ये आकारण्यात आलेलं आहे. आता हे शुल्क कशा पद्धतीने तुम्हाला भरावं लागेल तर मित्रांनो, तुम्हाला जे आहे ज्या बँकेत तुमचं अकाउंट असेल, जे काही सरकारी बँक आहे, फक्त सरकारी बँकेतील जो डिमांड ड्राफ्ट आहे तो व्हॅलिड त्यांनी ठरवलेला आहे. इतर प्रायव्हेट बँकेतला डिमांड ड्राफ्टला जे आहे ते व्हॅलिड नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानुसार जे काही राष्ट्रीयकृत बँक आहे त्यांच्यामधून तुम्हाला एक डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे. आता हा डिमांड ड्राफ्ट जो राहील हा MSRTC फंड अकाउंट अमरावती यांच्या नावाने तुम्हाला काढायचा आहे. आणि यामध्ये जे आहे हे शुल्क तुम्हाला भरून जे आहे तो डिमांड ड्राफ्ट तुम्हाला मिळवायचा आहे आणि डिमांड ड्राफ्ट जो आहे ऑफलाईन अर्जासोबत सादर करणे गरजेचं राहील. आता यामध्ये 24 जून ते 9 जुलै 2025 पर्यंत तुमचे अर्ज स्वीकारले जातील. आणि यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की जे काही उमेदवाराची निवड होईल त्यांना जे आहे SBIच्या शाखेमध्ये जे आहे तुमचं बँक अकाउंट काढणे गरजेचं राहील. अशा प्रकारे इथे दिलं आहे. यानंतर जे आहे मित्रांनो, येथे वॅकन्सीज खाली प्रकारे दिलेले आहे. तर येथे जर बघितलं तर मोटर मेकॅनिक व्हेकल या ट्रेडच्या 80 जागा आहे, शीट मेटल वर्करच्या 30 जागा आहे, वेल्डरच्या 10 आहे, इलेक्ट्रिशियनच्या 32 आहे, पेंटरच्या 4 वॅकन्सी आहे. त्यानंतर मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंगसाठी 8 जागा आहे. त्यानंतर वायरमनच्या 2 जागा आहे, डिझेल मेकॅनिकच्या 35 जागा आहे, टर्नरच्या 2 आहे. आणि यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग झालेल्या उमेदवारासाठी 2 जागा आहे. आणि जर समजा त्यांना इंजिनिअरिंग झालेले उमेदवार मिळाले नाही तरच डिप्लोमाधारक उमेदवारांचा यामध्ये विचार केला जाईल. आणि डिप्लोमासाठी 7,000 रुपये स्टायपेंड आणि डिग्रीसाठी म्हणजे इंजिनिअरिंगसाठी 9,000 रुपये स्टायपेंड राहील. तसंच काही ITIच्या ट्रेडसाठी 10,500 रुपये इतकं स्टायपेंड आहे, तर काहीसाठी 10,400, 9,400 असं ट्रेडनुसार जे आहे यामध्ये स्टायपेंड व्हॅरी करतं. आता एज लिमिट जर बघितली तर दिनांक 24 जून 2025 रोजी तुमचं वय कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 38 वर्ष असलं पाहिजे. आणि जर समजा तुम्ही कास्ट कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुमच्यासाठी 5 वर्षाची अट त्यांनी शिथिल केलेली आहे. म्हणजे
43 वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकता. मित्रांनो, या जाहिरातीमध्ये कुठेही असा उल्लेख केलेला नाही की फक्त अमरावती जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारांनी अर्ज करायचा. तर जर समजा तुम्ही आजूबाजूच्या जिल्ह्यातील रहिवासी उमेदवार असाल आणि जर समजा या ठिकाणी तुम्हाला अप्रेंटिस करायला परवडत असेल तर जरूर अप्लाय करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. मित्रांनो, यासाठी जे आहे तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स आहे ते ऑफलाईन पद्धतीने स्वतः जाऊन त्या ठिकाणी सादर करणे गरजेचं आहे. पोस्टाने जे आहे तुमचे डॉक्युमेंट्स स्वीकारले जाणार नाही आणि विहित नमुन्यातील अर्जसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणीच मिळेल. तर तुम्हाला स्वतः जाऊन जे आहे अर्ज सादर करणे गरजेचं आहे. आता राहिला प्रश्न मित्रांनो ऑनलाईन ॲप्लिकेशनचा. तर ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी जे आहे जवळपास सर्व ट्रेडच्या लिंक ज्या आहेत त्या ॲक्टिव्ह करण्यात आल्या आहे. फक्त 2 ट्रेडच्या ज्या लिंक्स आहे त्या नवीन ॲक्टिव्ह करण्यात आलेल्या नाही. त्यामध्ये इलेक्ट्रिशियन आणि रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग मेकॅनिक या 2 ट्रेडच्या लिंक अजूनपर्यंत ॲक्टिव्ह करण्यात आलेल्या नाही. जेव्हा या लिंक ॲक्टिव्ह होतील तर त्याच्यासाठी सुद्धाच्या ज्या लिंक राहतील त्या मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल. सध्या खाली डिस्क्रिप्शनला मी लिंक दिलेली आहे, त्यावरती जाऊन तुम्ही ही जाहिरात डाउनलोड करू शकता. तसे यासाठी अप्लायसुद्धा करू शकता. तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो ही जाहिरात होती. जर तुमचे काही डाऊट्स असतील व्हिडिओ बघितल्यानंतरही तरी देखील तुम्ही इथे कमेंट करू शकता. आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. चॅनलवरती नसाल सबस्क्राईब करा नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशीच एका नवीन अपडेटसोबत. धन्यवाद.